ओके, हॅलो फ्रेंड्स, आपण क्वेश्चन बँक सोल्युशन बघतोय. ट्रिग्नोमेट्री फंक्शनचं पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 आपले कंप्लीट झालेले आहेत. पार्ट फर्स्ट मध्ये आपण एमसीक्यू बघितलो. पार्ट सेकंड मध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर 1 मार्क क्वेश्चन बघितलोय. पार्ट थर्ड मध्ये आपण काय बघितलो, 2 मार्क्स क्वेश्चन. आणि आज पार्ट फोर्थ मध्ये आपण बघायचं आहे आपल्याला, ते म्हणजे 3 मार्क्स क्वेश्चन्स बघायचे आहेत आपल्याला. जे क्वेश्चन्स आपल्या बोर्ड एक्झाम साठी 3 मार्क्स आहेत. हे क्वेश्चन बँक सोल्युशन आहे आपल्या महाराष्ट्र बोर्डाने रिलीज केलेलं. आता बघा याच्यामध्ये फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम आपण एक्झाम्पल घेतोय, एक एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल काय सांगतोय बघा. इन ट्रायंगल एबीसी इफ ए cos a is equal to b cos b then prove that triangle ABC is either a right angled or an isosceles triangle. म्हणजे तुम्हाला काय म्हटलंय माहितीये का, तुम्हाला एक कंडिशन दिलेली आहे. काय दिलंय का, तर a into cos a is equal to b into cos b हे आपल्याला गिव्हन आहे, दिलेलं आहे बरोबर. आणि याच्यावरून काय म्हटलंय आपल्याला, तर जो ट्रायंगल आहे, ज्या ट्रायंगल मध्ये a cos a is equal to b cos b तो ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे किंवा कसं आहे, आयसोस्केलस ट्रायंगल आहे. हे प्रूफ करायचं आहे. आता राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, की याचा एक अँगल आपल्याला 90 डिग्री दाखवायचा आहे. आणि दुसरा आयसोस्केलस म्हणजे काय बघा, तर दोन साइड्स किंवा दोन अँगल्स आपल्याला इक्वल दाखवायचे. एवढं आपल्याला प्रूफ करायचंय. आपण करू शकतो, काही सिंपल प्रॉब्लेम आहे, काही विशेष अवघड नाही. सगळ्यात अगोदर बघा, बाय साइन रूल, सगळ्यांना साइन रूल माहित आहे. सो बाय साइन रूल आपण याच्याने सांगू शकतो, ए आणि बी च्या व्हॅल्यू सांगतील आपल्याला. साइन रूल नुसार साइन रूल काय सांगतो आपल्याला, तर ए अपॉन साइन ए इज इक्वल टू असतंय बी अपॉन साइन बी इज इक्वल टू असतंय सी अपॉन साइन सी इज इक्वल टू कॉन्स्टंट 2r वापरा. ओके, किंवा तुम्ही डायरेक्ट के पण वापरू शकता. नवीन आपल्या बुक नुसार काय दिलं आपल्याला, 2r दिले म्हणून मी 2r वापरतो. ओके, मग यानुसार आपण ए आणि बी च्या व्हॅल्यू सांगू शकतो साइन रूल नुसार. ते कसं सांगतील आपल्याला, तर ए इज इक्वल टू हा अपॉन साइन ए, या साईडला काय होतं आपलं इंटू होतो. आणि ए इज इक्वल टू मिळेल तुम्हाला 2r इंटू साइन ए. त्याचनुसार येऊ बी इज इक्वल टू मिळेल आपल्याला 2r इंटू साइन बी. ओके, म्हणजे आपण दिलेलं जे गिव्हन कंडिशन आहे याच्यामध्ये जिथं ए आहे तिथं आपण काय ठेवू शकतो, 2r साइन ए. आणि जिथं बी आहे तिथं काय ठेवता येईल आपल्याला, 2r साइन बी. या दोन्ही पण गोष्टी याच्यामध्ये पुट करा. दिलेले जे इक्वेशन ते लिहा इथं, ए इंटू कॉस ए इज इक्वल टू बी इंटू कॉस बी तुम्हाला गिव्हन आहे. याच्यामध्ये ए बरोबर ठेवा आपण साइन रूलनुसार मिळालेली व्हॅल्यू आपल्याला काय होतं, ए बरोबर इथं 2r इंटू साइन ए. मी फक्त व्हॅल्यू पुट केलोय आता या ठिकाणी ए ची, 2r इंटू साइन ए. आणि राहिलेला रिमेनिंग पार्ट आपलं कुठला इथं, कॉस ए, तो आहे तसा लिहिला. विच इज इक्वल टू बी ची पण व्हॅल्यू आहे आपल्याकडं. बी बरोबर काय आपलं 2r इंटू साइन बी, ती व्हॅल्यू ठेवा इथं 2r इंटू साइन बी इंटू त्याच्या पुढे काय आपलं कॉस ए, मग कॉस बी लिहा. आता इथलं या ठिकाणचा आर आणि या ठिकाणचा आर काय होतो आपला, कॅन्सल होतो. मग काय राहिलं बघा आपलं 2 साइन ए कॉस ए पुन्हा 2 साइन बी कॉस बी. ओके, हे रिमेनिंग पार्ट राहिलेला आपल्याला. मग याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, थोडस विचार करून बघा. काय म्हणतात आपल्याला इथं 2 साइन ए कॉस बी, पुन्हा बघा इथं 2 साइन ए कॉस ए इज इक्वल टू 2 साइन बी कॉस बी. ओके, मग तिकडचा जो राहिला पार्ट आहे तो तुम्ही बरोबरच्या या साईडला घ्या, किंवा आणखीन एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे तसा. कसा फॉर्म्युला, तर 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटा. आपण बघितलंय फॉर्म्युला, शिकलेला आहे अगोदर कसा, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटा. आणि तसंच येऊ का या ठिकाणी 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटा. ओके, मग त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला काय मिळालं माहिती, साइन 2a बरोबर इज इक्वल टू या ठिकाणी काय मिळेल आपल्याला इथं साइन 2b. बघा बरं मी कसं केलं का, इथं फॉर्म्युला युज केलाय. कुठला फॉर्म्युला युज केला का, हा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटा. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी इथं युज केला. ओके, मग आता बरोबरच्या या साईडला जे प्लस मध्ये साइन 2b ते इक्वल टू या साईडला घेऊन या. म्हणजे काय मिळेल आपल्याला साइन 2a मायनस साइन 2b. मग आता आणखीन एक फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, इज इक्वल टू काय राहणार आहे, आपलं 0 राहणार आहे. काय फॉर्म्युला आपला, साइन सी मायनस साइन डी चा. साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू काय असतंय, 2 कॉस सी प्लस बी. म्हणजे इथं काय होईल, 2 कॉस सी म्हणजे कोण आहे आपलं 2a प्लस बी म्हणजे कोण आहे 2b. डिवाइडेड बाय खाली काय असतं आपलं 2. फॉर्म्युला बघा कसा आहे,
साइन सी मायनस साइन डी बरोबर काय असतंय 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. ओके, म्हणजे इंटू साइन सी कोण आहे आपलं इथं 2a मायनस 2b डिवाइडेड बाय खाली आपलं 2 होल इज इक्वल टू काय असेल आपलं 0. मग याच्यामध्ये बघा ह्या दोघातला 2 कॉमन काढता येईल आणि तो 2 कॉमन काढला 2 आणि खालचा 2 काय होईल आपला कॅन्सल. इथं पण तसंच करता येईल 2 कॉमन काढतो दोघातला तो 2 आणि इथला खालचा 2 काय होईल आपला कॅन्सल. मग जे राहतं ते लिहावं का काय राहणार आपलं इथं 2 कॉस a प्लस b ई इंटू पुढे काय राहील आपलं साइन a मायनस b इज इक्वल टू काय असेल आपलं 0. मग आपल्या सर्वांना माहित आहे की ट्रायंगल मध्ये कुठल्याही ट्रायंगल मध्ये a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू काय असतं आपलं पाय असतं बरोबर. पाय म्हणजे 180 डिग्री माहितीये की आपलं हे काय कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी काय ते सगळे अँगल्स आहेत ट्रायंगलचे. मग त्यावरून तुम्हाला इथं a प्लस बी इज इक्वल टू काय मिळणार आहे आपलं पाय मायनस सी. ओके, हा प्लस सी इक्वल टू च्या त्या साईडला काय होईल आपलं मायनस सी. मग तुम्हाला इथं जे a प्लस बी आहे त्या ठिकाणी काय ठेवता येईल आपल्याला पाय मायनस सी. जर आपण इथं पाय मायनस सी पुट केलं तर बघा आपल्याला काय मिळतंय 2 कॉस a प्लस बी आहे तिथं काय ठेवायचंय पाय मायनस सी इंटू साइन रिमेनिंग पार्ट आहे आपला a मायनस बी इज इक्वल टू 0. ओके, मग आपण फॉर्म्युला शिकलोय बघा अगोदरच कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू काय असतंय मायनस कॉस थिटा. ओके, मग ते सेकंड क्वार्टर मध्ये येते ना आणि सेकंड क्वार्टर मध्ये कॉस मायनस असतो म्हणून काय मिळेल तुम्हाला -2 इंटू कॉस सी इंटू पुढे आहे आपलं साइन a मायनस बी इज इक्वल टू 0. ओके, आता हा -2 इंटू आहे पूर्ण फंक्शनला तो जर आपण बरोबरच्या या साईडला घेऊन गेलो तर डिवाइड होणार आहे आणि 0 डिवाइडेड बाय -2 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 0 मिळणार आहे. आणि फायनली तुम्हाला मिळेल का कॉस सी इंटू साइन a मायनस बी इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 0. आता दोघांचा गुणाकार 0 आहे याचा अर्थ एक तर हे फंक्शन 0 असेल किंवा हे फंक्शन काय असेल आपलं 0 असेल आपल्या मल्टिप्लिकेशनच्या नियमानुसार. म्हणजे काय मिळेल तुम्हाला कॉस सी इज इक्वल टू 0 और या ठिकाणी काय येणार आहे आपलं साइन a मायनस बी इज इक्वल टू 0. ओके, आता बघा कॉस सी बरोबर 0 आलाय तुम्हाला फक्त सी अँगल काढायचं. मग आता आपल्याला माहित आहे कॉस मध्ये 0 ही जी व्हॅल्यू आहे ती कुठल्या अँगलची आहे पाय बाय 2 म्हणजे कॉस पाय बाय 2 इज इक्वल टू काय असतं आपलं 0. मग आपण इथे लिहू शकतो कॉस सी इज इक्वल टू कॉस पाय बाय 2. ओके, और या साईडला पण तसंच करावं का इकडं साइन a मायनस बी इज इक्वल टू या ठिकाणी 0 आहे साइन मध्ये 0 व्हॅल्यू कुणाची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुणाची असते साइन 0 ची म्हणून साइन 0 लिहिलं. सो कॉस सी बरोबर कॉस पाय बाय 2 आलं म्हणून सी इज इक्वल टू काय लिहिलं आपल्याला इथं पाय बाय 2. ओके, कॉस कॉस कॅन्सल करून आपल्याला पुढे सो और या ठिकाणी बघा साइन साइन जर आपण कॅन्सल केलो तर a मायनस बी इज इक्वल टू काय आलं आपलं 0. दॅट इज a इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला b मिळणार आहे. सो बघा सी अँगल कसा आला आपला पाय बाय 2 म्हणजे राईट अँगल आला आणि a इज इक्वल टू काय आलं b म्हणजे दोन अँगल कसे आले इक्वल. मग आपल्याला माहित आहे की इफ 2 अँगल्स इक्वल असतील तर त्या ट्रायंगलला काय म्हणायचं आयसोस्केलस ट्रायंगल आणि एक अँगल राईट अँगल असेल तर त्याला काय म्हणायचं राईट अँगल्ड ट्रायंगल. सो याचा अर्थ आपल्याला दिलेला जो ट्रायंगल एबीसी तो राईट अँगल असू शकतो ऑब्लिक और काय असू शकतो आयसोस्केलस म्हणून लिहायचो का. सो देअरफॉर ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, और तुम्ही याला और घ्या किंवा आयदर और लिहू शकता. ओके, और आयसोस्केलस ट्रायंगल. ओके, ह्या दोन ऑप्शन पैकी तुम्ही कुठलाही म्हणजे तुम्हाला दोन्ही पण लिहिता येईल सगळं आयदर और लिहा किंवा मध्ये और घेऊन तुम्ही कुठलेही लिहू शकता. ओके, हा अशा प्रकारे आपल्याला या फर्स्ट प्रॉब्लेमचं सोल्युशन लिहिता येतं. ओके, ठीक आहे, लिहून घ्या सगळेजण. ओके फ्रेंड्स, बघा आता सेकंड प्रॉब्लेम काय सांगतोय आपल्याला cos 2a upon a square minus cos 2c upon c square is equal to 1 upon a square minus 1 upon c square प्रूफ करायचं आपल्याला ट्रायंगल एबीसी मध्ये. आता प्रूफ करताना एक लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला LHS इज इक्वल टू काय दाखवायचे असते RHS. मग अगोदर LHS लिहायचं आणि त्याला प्रूफ करायचं त्याच्यामध्ये फॉर्म्युला युज करायचं आणि आन्सर आपलं RHS आणून दाखवायचं. ओके, तेच प्रूफ असतं व्हेरी सिंपल प्रॉब्लेम असतं असे. सो LHS अगोदर लिहून घ्या. या ठिकाणी आपल्याला LHS सांगितले ती LHS काय आपली या ठिकाणी इथं cos 2a डिवायडेड बाय a स्क्वेअर. ओके, मायनस cos 2c डिवायडेड बाय काय आपलं इथं c स्क्वेअर. आता इथं सिंपल फॉर्म्युला आपल्याला युज करायचा आहे तो कुठला आहे आपला cos 2a इज इक्वल टू cos 2 थीटा
इज इक्वल टू असतं 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला तुम्हाला युज करायचा. बघा लक्ष ठेवा, cos 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. मग इथं cos 2a आणि cos 2c च्या ऐवजी तो तुम्ही इथं व्हॅल्यू ठेवा. बघा मग कसं मिळेल आपल्याला, विच इज इक्वल टू काय मिळणार आहे, इथं cos 2a आहे, तिथं काय ठेवता येईल आपल्याला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर a ठेवता येईल, ते आपण पुट केलो. डिवाइडेड बाय खाली आपलं a स्क्वेअर मायनस cos 2c इज इक्वल टू काय ठेवता येईल आपल्याला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी काय येईल इथं c येणार आहे, अँगल c आहे, डिवाइड बाय खाली काय आपलं c स्क्वेअर. ओके, आता काय करा, हा a स्क्वेअर दोघाला पण छेद द्या आणि c स्क्वेअर हा पण दोघाला पण वेगवेगळा छेद द्या. मग काय मिळेल आपल्याला इथं 1 अपॉन a स्क्वेअर मायनस 2 साइन स्क्वेअर a डिवाइडेड बाय a स्क्वेअर मायनस इथं छेद देताना काय करायचं, ब्रॅकेटमध्ये का बरं घ्यायचं, कारण हे मायनस आहे त्यामुळे साइन चेंज होऊ शकतो, म्हणून ब्रॅकेटमध्ये घ्या. मग ब्रॅकेटमध्ये घेतल्यानंतर काय येईल आपलं इथं 1 अपॉन c स्क्वेअर मायनस 2 साइन स्क्वेअर c डिवाइडेड बाय खाली काय येईल आपलं c स्क्वेअर. ओके, आता काय करा, मायनस मध्ये मल्टिप्लाय करा. मायनसने जर आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलो तर आपल्याला मिळणार आहे 1 अपॉन a स्क्वेअर मायनस 2 साइन स्क्वेअर a डिवाइडेड बाय a स्क्वेअर. ओके, मायनसने मध्ये मल्टिप्लाय करा, मायनस इंटू प्लस काय होईल आपलं इथं मायनस 1 अपॉन c स्क्वेअर मायनस मायनस इथे येईल आपलं प्लस 2 साइन स्क्वेअर c डिवाइडेड बाय c स्क्वेअर. ओके, आता थोडंसं वेगळ्या साईडला या. आपल्या सर्वांना माहित आहे साइन रूल, आपण साइन रूल शिकलेला आहे. साइन रूल काय सांगतो आपल्याला की साइन a डिवाइडेड बाय a इज इक्वल टू साइन b डिवाइडेड बाय b इज इक्वल टू साइन c डिवाइडेड बाय c इज इक्वल टू काय असते आपलं कॉन्स्टंट k. साइन रूलचं ऍप्लिकेशन बरोबर, म्हणजे साइन a अपॉन a, साइन b अपॉन b, साइन c अपॉन साइन c, ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात आपल्या इक्वल असतात आणि ते k चे इक्वल असतात. ओके, म्हणजे या ठिकाणी जे साइन स्क्वेअर a अपॉन a स्क्वेअर आहे तिथं काय ठेवता येईल मला k ठेवता येणार आहे. इथं साइन स्क्वेअर c अपॉन c स्क्वेअर आहे, इथं पण k स्क्वेअर आपण ठेवू शकतो. याची पण व्हॅल्यू c आहे ना, सॉरी साइन c अपॉन c ची पण व्हॅल्यू kच आहे आणि साइन a अपॉन a ची पण व्हॅल्यू काय आपली kच आहे. दोन्ही सेम व्हॅल्यू आहे. आपण ते जर या ठिकाणी पुट केलं तर काय मिळते बघा आपल्याला. मी याला ब्रॅकेट करतो. आता बघा आपल्याला मिळेल बघा या ठिकाणी विच इज इक्वल टू 1 अपॉन a स्क्वेअर मायनस 2 ला 2 ठेवा. आता इथं साइन स्क्वेअर a अपॉन a स्क्वेअर आहे आणि साइन a अपॉन a इज इक्वल टू काय असते आपलं k, म्हणून आपण इथं काय ठेवू शकतो इथं k चा स्क्वेअर. पुढे आपलं 1 अपॉन c स्क्वेअर, त्यानंतर पुढे बघा आता प्लस 2 आहे म्हणून इथं प्लस 2 लिहा आणि साइन c अपॉन c याची व्हॅल्यू k असते. इथं साइन स्क्वेअर c अपॉन c स्क्वेअर आहे म्हणून आपण काय ठेवू शकतो इथं k स्क्वेअर. मग हा मायनस k स्क्वेअर प्लस k स्क्वेअर आपला कॅन्सल आणि काय राहतं आपल्या इथं 1 अपॉन a स्क्वेअर मायनस 1 अपॉन c स्क्वेअर आणि इट इज आवर RHS. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं आणि हेच आपली काय झाली RHS. 3 मार्क्स क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन 3 मार्क्स साठी व्हेरी सिंपल प्रॉब्लेम आहे. ओके, सगळ्यांना कळल असा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, लिहून घ्या सगळेजण. ठीक आहे बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट 3rd नंबरचं एक्झाम्पल. इफ tan inverse x plus tan inverse y plus tan inverse z is equal to pi, then show that 1 upon xy plus 1 upon yz plus 1 upon zx is equal to 1. ओके, तुम्हाला गिव्हन आहे, दिलेले बघा काय दिले आपल्याला, तर tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y प्लस tan इनवर्स z इज इक्वल टू पाय दिले आपल्याला आणि प्रूफ काही खालचं प्रूफ करायचं. व्हेरी सिंपल प्रॉब्लेम आहे. इथला जो प्लस tan इनवर्स z आहे ते इक्वल टूच्या त्या साईडला घेऊन जावा. मग काय मिळेल बघा आपल्याला, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला तिथं पाय मायनस tan इनवर्स z. असं का केलं, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चा. ओके, मग तुम्ही तिघाला एकत्र ठेवू शकत नाही, दोघांचा फॉर्म्युला आपल्याला वापरता येतो. मग त्या फॉर्म्युलानुसार tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला tan इनवर्स, इथं प्लस आहे म्हणून प्लस घ्यायचं, x प्लस y अपॉन 1 मायनस त्या दोघांचा गुणाकार x मायनस y. ओके, सो विच इज इक्वल टू इकडे काय मिळेल आपल्याला पाय मायनस tan इनवर्स z. आता इकडचा tan इनवर्स आपण इक्वल टू च्या जर त्या साईडला घेतलो तर काय होणार आहे आपलं tan होणार आहे. मग रिमेनिंग पार्ट लिहायचं x प्लस y डिवाइडेड बाय 1 मायनस xy. इकडचा tan इनवर्स त्या साईडला घेऊन जावा म्हणजे काय इकडे आता tan ऑफ इन द ब्रॅकेट पाय मायनस tan इनवर्स z. ओके, मग आपल्या सगळ्यांना साधा फॉर्म्युला माहित आहे की tan पाय मायनस थिटा इज इक्वल टू काय असतं आपलं मायनस tan थिटा. बरोबर,
मग तो फॉर्म्युला तुम्हाला यूज करता येईल का? सो इथे मिळेल आपल्याला x प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय विच इज इक्वल टू tan पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. मायनस टॅन थिटा म्हणजे कोण आहे या ठिकाणी? इथं टॅन इनवर्स झेड आहे, म्हणून आपण टॅन इनवर्स झेड लिहिलं. मग आणखीन आता इथं सिंपल फॉर्म्युला आपला टॅन ऑफ टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू काय असतं आपलं? एक्स. टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल होत आहे, मग त्यावरून तुम्हाला काय मिळेल इथं? एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय इज इक्वल टू मायनसला मायनस ठेवा, टॅन ऑफ टॅन इनवर्स झेड इज इक्वल टू काय येणार आहे आपलं? झेड येणार आहे. मग आता जे खाली 1 मायनस एक्स वाय त्याला इक्वल टू च्या त्या साईडला घेऊन जावा, इकडे डिवाइड आहे ते इक्वल टू च्या त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे आपलं? मल्टिप्लाय होणार आहे, तेव्हा इकडे घेऊन जाऊन मल्टिप्लाय करा. ओके, मग बघा काय मिळेल आपल्याला? इथे वर राहते आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस झेड इंटू आता ब्रॅकेट मध्ये काय येईल आपलं? 1 मायनस एक्स वाय. ओके, आता काय करा? मायनस झेड नी मल्टिप्लाय करा मध्ये. सो काय येईल आपल्या इथं? एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस झेड इंटू 1 काय येईल आपलं? मायनस झेड. मायनस झेड इंटू मायनस एक्स वाय काय येईल आपलं? प्लस एक्स वाय आणि झेड. ओके, आता काय करा? इथलं जे मायनस झेड टर्म आहे ती बरोबरची इकडे घ्या, काय होणार आपलं? प्लस झेड होणार आहे. म्हणजे आपल्याला मिळेल एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू एक्स वाय आणि झेड. आपल्याला बघा काय दाखवायचं आहे? आपलं प्रूफ काय करायचंय? हे 1 अपॉन एक्स वाय हे दाखवायचं आहे. इज इक्वल टू शेवटी काय दाखवायचं आपल्याला? 1 दाखवायचंय. मग इथं इज इक्वल आलं एक्स वाय आणि झेड आलं, त्यामुळे इथल्या प्रत्येक टर्मला काय करा? एक्स वाय झेड ने डिवाइड करा. ओके, मग आपण डिवाइड करू देऊ का? डिवाइड इच बाय एक्स वाय आणि झेड. ओके, एक्स वाय झेड नी प्रत्येकाला डिवाइड करा. मग काय मिळेल आपल्याला इथं? एक्स अपॉन एक्स वाय झेड प्लस वाय डिवाइडेड बाय एक्स वाय झेड प्लस झेड डिवाइडेड बाय एक्स वाय झेड इज इक्वल टू एक्स वाय झेड डिवाइडेड बाय एक्स वाय झेड. ओके, माझं बघा काय काय कॅन्सल होत आहे? एक्स एक्स कॅन्सल होणार आहे, इथला वाय वाय कॅन्सल होईल, इथला झेड झेड कॅन्सल होईल आणि इथला एक्स वाय झेड पूर्ण कॅन्सल होणार आहे. मग काय राहिलं बघा? इथलं 1 अपॉन खाली आपलं वाय झेड प्लस इथं राहिलं 1 अपॉन एक्स झेड आणि या ठिकाणी आपलं 1 अपॉन एक्स वाय. ओके, सो विच इज इक्वल टू या साईडला काय राहिलं फक्त आपण 1 आणि यालाच आपण असं लिहू शकतो. सो इट इज ऑल्सो इक्वल टू काय लिहिता आपल्याला? 1 अपॉन एक्स वाय प्लस 1 अपॉन वाय झेड प्लस 1 अपॉन एक्स झेड इज इक्वल टू काय आलं आपलं? 1. आणि हीच काय आपली आता RHS. ओके, सॉरी RHS नाही, आपलं हेच प्रूफ करायचं. ओके, हे प्रूफ करायचं ना आपण दिलं होतं, यावरून आपण हे प्रूफ करायचं होतं आणि ते प्रूफ केलं आपण, म्हणून खाली लिहितो का? हेन्स प्रूफ. ओके, हेन्स प्रूफ म्हणून लिहू शकतो तुम्ही की आपण प्रूफ केलं, आपण जे प्रूफ करायचं होतं. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, लिहून घ्या लगेच. ओके, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नंबर 4 नंबरचा प्रॉब्लेम काय सांगतात मला? प्रूफ करायचं आहे. काय प्रूफ करायचं आहे आपल्याला? साइन ऑफ टॅन इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2x प्लस कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, मी अगोदर LHS लिहितो, इक्वल टू 1 दाखवायचंय. इथं बघा आपल्याला जी LHS दिलेली आहे ते LHS काय आपली इथं? साइन ऑफ इन द ब्रॅकेट टॅन इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2x. ओके, प्लस कॉस इनवर्स या ठिकाणी आपल्याला 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, आता याच्यामध्ये काय करा? थोडं सबस्टिट्यूशनची तुम्हाला मेथड युज करायचं आहे. आता सबस्टिट्यूशन म्हणजे एक्सच्या ऐवजी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या फॉर्म मध्ये दुसरा अँगल ठेवायचा आहे. मग आपण काय करू? इथं पुट करू, ते म्हणजे एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. ओके, हा हे सबस्टिट्यूशन असते बरं. असं असेल तर एक्स तुम्हाला टॅन थिटाच ठेवावं लागतं. ते सबस्टिट्यूशनचे रूल्स माहित पाहिजे. इक्वेशन एक्सप्रेशन नुसार सबस्टिट्यूट करावं लागतंय. मग एक्सप्रेशन जर असं असेल तर तिथं टॅन थिटा सबस्टिट्यूट करावं लागतंय. मग आपण इथं सबस्टिट्यूट केलो टॅन थिटा. मग बघा काय मिळेल आपल्याला इथं आता सबस्टिट्यूट केल्यानंतर साइन ऑफ टॅन इनवर्स 1 मायनस आता एक्स बरोबर आपण टॅन थिटा ठेवायचं आहे. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल आपल्याला इथं? टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2 टॅन थिटा येणार आहे आपल्याला या ठिकाणी इथं. सो नेक्स्ट बघा प्लस इथं आहे आपलं कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर आपण 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथं पण तसंच करावं का? इथं कॉस इनवर्स ज्या ठिकाणी एक्स आहे तिथं टॅन थिटा ठेवा. सो 1 मायनस मिळेल आपल्याला टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, आता तुम्हाला फॉर्म्युले माहित पाहिजे. तर फॉर्म्युले काय माहित पाहिजे? तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 2 टॅन थिटा हे काय आहे? तर रिसिप्रोकल आहे. कुणाचं? तर टॅन 2 थिटाचं रिसिप्रोकल. मग टॅन 2 थिटाचं रिसिप्रोकल म्हणजे काय असतं आपलं? कॉट 2 थिटा. म्हणजे याच्या जागेवर आपल्याला काय ठेवता येईल? कॉट 2 थिटा. ते जर आपण ठेवलं तर काय मिळेल आपल्याला? साइन ऑफ
टॅन इनवर्स या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये येईल आपलं कॉट 2 थीटा, हा फॉर्म्युला असेल बरं कॉट 2 थीटाचा, प्लस पुढे आपलं इथं कॉस इनवर्स हा कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला आहे, म्हणून आपण काय ठेवू शकतो इथं कॉस 2 थीटा. ओके, आता काय करतात बघा आणखीन, आता या बाहेर इथं टॅन आहे, मध्ये कॉट आहे, मग यासाठी कॉटचं काय करून घ्या टॅन, मग कॉट थीटाचं टॅन करायचं म्हणलं तर कॉट थीटा इज इक्वल टू टॅन मध्ये काय असतं आपलं टॅन पाय बाय 2 मायनस थीटा असतं. मग ते जर लिहिलं आपण तर काय होईल आपल्याला इथं साइन ऑफ टॅन इनवर्स या ठिकाणी मला काय लिहिता येईल ब्रॅकेट मध्ये इथं कॉट 2 थीटा इज इक्वल टू टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस 2 थीटा. ओके, म्हणजे साधा फॉर्म्युला आहे आपला कॉटचं टॅन करण्यासाठी कॉट थीटा इज इक्वल टू टॅन पाय बाय 2 मायनस थीटा, आपण तो फॉर्म्युला युज केला प्लस. ओके, याच्यानंतर पुढे बघा आपलं इथं कॉस इनवर्स ऑफ, आता कॉस 2 थीटाला मी सध्या आहे तसंच लिहितो इथं कॉस 2 थीटा. ओके, आता काय करा, जर बाहेरचं इनवर्स फंक्शन आणि मधलं फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दोन्ही सेम असतं तर कॅन्सल होतात, म्हणजे टॅन इनवर्स टॅन काय होणार आहे आपला कॅन्सल, मग काय राहील फक्त आपलं पाय बाय 2 मायनस 2 थीटा प्लस पुढे बघा इथं कॉस इनवर्स कॉस कॅन्सल होत आहे आणि काय राहतं फक्त आपलं प्लस 2 थीटा, मग मायनस 2 थीटा प्लस 2 थीटा काय होईल आपलं कॅन्सल आणि रिमेनिंग काय राहणार आहे आपल्या इथं साइन ऑफ पाय बाय 2 आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय असते आपली 1 आणि हीच काय आपली का आरएचएस. तुम्हाला 1 दाखवायचं ना आरएचएस, बघा काय दाखवायचं आपल्याला इज इक्वल टू काय दाखवा म्हणलंय 1 दाखवा म्हणलंय, सो आपण दाखवलं का आरएचएस काय आपली 1 आली. ओके, हे अशा प्रकारे प्रूफ करतात, व्हेरी सिंपल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, लिहून घ्या सगळेजण. ओके, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता 5 नंबरचा प्रॉब्लेम काय सांगतो आपल्याला इन ट्रायंगल एबीसी इफ मध्ये दिलेलं आहे, जर काय सांगतो बघा गिवन आहे आपलं बरं गिवन लिहा अगोदर. गिवन काय सांगितलं आपल्याला इथं 2 cos A डिवायडेड बाय A प्लस cos B डिवायडेड बाय B प्लस 2 cos C डिवायडेड बाय C. ओके, इज इक्वल टू काय म्हटलंय आपल्याला A अपॉन BC प्लस B अपॉन C. ओके, मग असं असेल तर काय म्हणतोय तो ट्रायंगल तुम्हाला राईट अँगल दाखवायचा आहे. ओके, म्हणजे ट्रायंगल हा कसा आहे आपला राईट अँगल आहे हे प्रूफ करायचं आहे. हे विशेष अवघड नाही, आपल्याला कॉस ए कॉस बी आणि कॉस सी ची व्हॅल्यू माहिती आहे बाय युजिंग कोसाइन रूल. कोसाइन रूल नुसार माहिती आहे आपल्याला कॉस ए कॉस बी आणि कॉस सी ची व्हॅल्यू, त्या व्हॅल्यू सगळ्या पुट करा. बघा काय मिळेल आपल्याला इथं कॉस ए ची व्हॅल्यू हे 2 ला तुम्ही आहे तसं लिहितोय, कॉस ए ची व्हॅल्यू आपली काय असते इथं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आपण खाली बघा इथला ए आहे तसं लिहितो डिवाइड खाली काय असतं आपलं बीसी. कॉस ए ची व्हॅल्यू ना आपल्या बघा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन बीसी, इथला अगोदरचा ए लिहिला इथला 2 ला 2 लिहिला. ओके, प्लस बघा पुढे आता कॉस बी ची पण व्हॅल्यू सगळ्यांना माहित आहे, कॉस बी इज इक्वल टू काय असते आपलं व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस बी ची सिंपल व्हॅल्यू आपली काय असते इथं तर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, डिवाइड बाय खाली काय असते आपल्या इथं 2 करा किंवा 2ac करा. ओके, ही व्हॅल्यू असते आपली कॉस बी ची व्हॅल्यू असते. मग त्यानुसार तुम्हाला पुढे आणखी करता येईल, सॉरी आतला आपण इथलं बी आहे तो बी पण लिहा, काय लिहितो आपण इथं ए बी सी लिहिता येईल. ओके, ह्या अशा प्रकारे आपण काय लिहिलो इथं कॉस बी ची व्हॅल्यू लिहिलो प्लस पुढे आता हे वरचं 2 आहे तसं लिहा इंटू कॉस सी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे कॉस सी इज इक्वल टू काय असते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय खाली बघा इथलं सी आहे आणि इथला ए बी असं काही आपलं का 2abc येणार आहे आणि व्हॅल्यूच आहे जसे कॉस ए कॉस बी कॉस सी च्या व्हॅल्यू आपण ठेवलो विच इज इक्वल टू इकडे काय करावं का मी जागा पुरत नाही म्हणून काही लिहितो थोडंसं खाली लिहितो इथं. ओके, पुन्हा आपल्याला पुढे सोडवायचं त्याला विच इज इक्वल टू काय लिहितं ए अपॉन बीसी प्लस बी अपॉन सी ए. आता इथं प्रत्येकाचा छेद समान आहे बघा 2abc बरोबर आहे, इकडे पण दोघांचा छेद 2abc यावं यासाठी काय करायचं त्याला वर आणि खाली दोघाला पण 2 ने मल्टिप्लाय करा. जर आपण 2 ने आणि आणखी सोबत ए ने पण मल्टिप्लाय करावं लागेल एबीसी येण्यासाठी, म्हणून वर आणि खाली ए ने मल्टिप्लाय करा. इथं ऑलरेडी एक ए आहे आणखीन आपण ए ने मल्टिप्लाय करतोय म्हणून काय येईल आपल्या इथं 2a स्क्वेअर आणि खाली काय मिळेल आपल्याला 2abc प्लस पुढे पण तसंच करा. आता इथं बी कमी आहे खाली आपल्याला 2b पाहिजे म्हणून वरी 2b ने मल्टिप्लाय करा. 2b ने मल्टिप्लाय नंतर काय येईल आपलं 2b स्क्वेअर आपण खाली काय येईल आपलं 2abc. ओके, आता आपण बघितलं की इक्वल टू या साईडला आपल्याला कॉमन काढता येईल 2abc आणि इकडचं आपण 2abc काय होईल आपला कॉमन आणि कॉमन असं सेम आहे म्हणून काय होईल आपलं कॅन्सल, म्हणजे बोथ साइडचं 2abc काय होतं आपलं कॅन्सल होतं. मग जे रिमेनिंग पार्ट आहे तो रिमेनिंग पार्ट लिहा फक्त आता ह्या 2 ने मध्ये मल्टिप्लाय करून लिहावं का 2b स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर या साईडला प्लस सी जे आहे त्याला प्लस सी स्क्वेअर ते 2 नाही
प्लस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता प्लस 2d मध्ये मल्टिप्लाय करा सगळ्यांना. काय मिळेल आपल्याला प्लस 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर. ओके, विच इज इक्वल टू इकडे काय राहिले बघा आपलं 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर राहिलेलं आहे. ओके, या साईडला आता बघा या ठिकाणी जे सेम पद्धत ज्यांचे साइन डिफरंट आहे ते कॅन्सल होतात. ते कॅन्सल करून टाका बघा. इथं प्लस 2b स्क्वेअर आहे. आणखीन काय दिसतं का बघा आपल्याला इथं प्लस 2b स्क्वेअरच आहे. हा प्लस 2b स्क्वेअर हा प्लस 2b स्क्वेअर काय मिळेल आपल्याला 4b चा स्क्वेअर. ओके, आणखीन काय मिळेल आपल्याला प्लस 2c स्क्वेअर. आणखीन काय दिसतंय बघा प्लस 2c स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर काय होईल आपलं कॅन्सल होणार आहे. पुन्हा मायनस 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर हे पण काय होईल आपलं कॅन्सल होणार आहे. आता आणखीन रिमेनिंग काय राहिलं बघा इथलं c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर एवढं राहिलं आपलं. ओके, मग त्याला घ्या बघा इथं काय मिळेल आपल्याला प्लस c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर विच इज इक्वल टू या साईडला आपलं 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर. आता इक्वल टूच्या दोन्ही साईडचं काय करा या साईडला घ्या. मग आपण जर बरोबरच्या त्या साईडला घेतलो तर आपल्याला मिळणार आहे 4. इथं बघा काय करता येईल 4b स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 3b स्क्वेअर. ओके, पुन्हा त्यानंतर आहे आपलं प्लस c स्क्वेअर पुढे आहे प्लस a स्क्वेअर. त्यानंतर इकडचे दोन्ही जे प्लस 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर इक्वल टूच्या या साईडला काय होतील आपले मायनस. त्यांना मायनस करा. सो मायनस 2a स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे आपलं 0. आता ह्याला सॉल्व्ह करा सगळ्यांना. काय काय मिळतं आपल्याला बघा 3b स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर इज इक्वल फक्त 1b स्क्वेअर राहणार आहे आपलं. प्लस पुढे आपल्या इथं हे c स्क्वेअर आणि a स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला मायनस a स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे मायनस a स्क्वेअर इक्वल टू त्या साईडला घेऊन जावा म्हणजे मिळेल आपल्याला b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर. आणि आपल्याला माहित आहे की ट्रायंगल मध्ये स्मॉल a स्मॉल b स्मॉल c काय आपल्या साइड्स आहे बरोबर. हे स्मॉल a स्मॉल b स्मॉल c काय असतात ट्रायंगलच्या साइड्स असतात आणि एक साइडचा स्क्वेअर हा इतर दोन साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन किंवा सम एवढा आहे. म्हणजे पायथागोरसचा प्रमेय या ठिकाणी लागू होतो. आणि तुम्हाला माहित आहे पायथागोरसचा प्रमेय फक्त आणि फक्त कुठल्या ट्रायंगल मध्ये अप्लाय होते आपल्या राईट अँगल ट्रायंगल होते. सो म्हणून लिहायचं सो देअरफॉर ट्रायंगल ABC. ओके, मग आपण सांगू शकतो देअरफॉर ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, राईट अँगल्ड ट्रायंगल. आणि हेच तुम्हाला प्रूफ करायचं होतं ते आपण प्रूफ केलं. ओके, ठीक आहे. मी बाजूला सरतोय लिहून घ्या सगळेजण. ओके, बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा नंबर 6 प्रॉब्लेम. आपल्याला प्रूफ करायचंय. काय प्रूफ करायचंय तर साइन a मायनस बी अपॉन 2 इज इक्वल टू a मायनस बी अपॉन c इंटू कॉस c अपॉन 2. ओके, आता इथं LHS वरून आपल्याला RHS कडे जायचं नाही. RHS कडून LHS कडे यायचंय. ओके, सो सगळ्यात अगोदर RHS लिहा. या ठिकाणी आपल्याला जी RHS सांगितलेली आहे ते आपली RHS बघा काय होतं या ठिकाणची. इथं RHS आहे आपली a मायनस बी डिवायडेड बाय c इंटू पुढे आपलं कॉस c अपॉन 2. ओके, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे साइन रूल. तोच साइन रूल वापरायचा. ABC च्या किमती लिहितात आपल्याला साइन रूल नुसार. साइन रूल काय सांगतो आपल्याला a अपॉन साइन a इज इक्वल टू b अपॉन साइन b इज इक्वल टू c अपॉन साइन c. ओके, इज इक्वल टू कॉन्स्टंट k असते म्हणून आपण कॉन्स्टंट k घ्यायचं. मग आपण ABC ची किमती सांगू शकतो. सो a इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला k इंटू साइन a. सेम तसंच b इज इक्वल टू काय लिहितात आपल्याला k इंटू साइन बी आणि c इज इक्वल टू मिळेल आपल्याला k इंटू साइन c. मग ह्या आता a b c च्या किमती आपण याच्यामध्ये पुट करायच्या. जर आपण दिलेल्या इक्वेशन मध्ये पुट केलं तर बघा काय मिळेल तुम्हाला बघा RHS आपल्याला RHS आहे ना आपल्याला a बरोबर काय ठेवायचं आपल्याला k इंटू साइन a. त्याचनुसार बघा मायनस b बरोबर ठेवायचं आपल्याला k इंटू साइन b डिवायडेड बाय c बरोबर काय ठेवायचं आपल्याला k इंटू साइन c. ओके, हे पुट केलं आपण. इंटू पुढे कोण आपल्या इथं कॉस c अपॉन 2. ओके, आता बघा काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये बघा वरी दोघांमध्ये पण k तो k साईडला घ्या आणि खालचा k कॅन्सल करा. मग ते जर आपण कॅन्सल केलं तर आपल्याला जो रिमेनिंग पार्ट आहे तो काय राहणार आहे आपला साइन a मायनस साइन b डिवायडेड बाय खाली काय असणार आहे आपलं साइन c इंटू पुढे आहे इथं कॉस c अपॉन 2. ओके, आता काय करता येईल आपल्याला साधा फॉर्म्युला माहित आहे साइन c मायनस साइन d किंवा साइन a मायनस साइन b याच्या ऐवजी फॉर्म्युला वापरलो आपण तर कसं लिहितात आपल्याला 2 कॉस बरोबर 2 कॉस a प्लस b म्हणजे 2a प्लस b डिवाइड बाय खाली काय येणार आहे आपलं 2
फॉर्म्युला आपला साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू काय असतंय 2 cos c प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2 असतं. ओके, म्हणजे इंटू साइन सी मायनस डी म्हणजे इथं काय येईल आपलं a मायनस बी डिवायडेड बाय 2. ओके, होल डिवायडेड बाय या ठिकाणी खाली आपलं साइन सी चा म्हणजे साइन थीटाचा फॉर्म्युला यूज करता येतो. साइन थीटा इज इक्वल टू काय असतं आपलं 2 साइन थीटा अपॉन 2 म्हणजे काय c अपॉन 2 इंटू cos c अपॉन 2. ओके, हा साइन सी चा फॉर्म्युला यूज केला इंटू याच्या पुढे आपलं इथं cos c अपॉन 2. ओके, मग इथला cos c अपॉन 2 इथला cos c अपॉन 2 काय होतं आपलं कॅन्सल. मग ते जर आपण कॅन्सल केलो तर बघा आपलं काय राहतं का रिमेनिंग पार्ट राहिलं सगळं बघितलं. या ठिकाणी बघितलं आपलं 2 cos a प्लस बी अपॉन 2 आहे. बरोबर, a प्लस बी अपॉन 2 म्हणजे काय आपल्याला माहित आहे a प्लस बी प्लस सी काय असतं आपलं पाय. सो a प्लस बी इज इक्वल काय येईल आपलं पाय मायनस सी म्हणजे इथं काय लिहितं आपल्याला पाय मायनस सी डिवायडेड बाय 2 इंटू याच्या पुढे आपल्या बघितलं साइन a मायनस बी डिवायडेड बाय 2. ओके, आणि रिमेनिंग खाली काय फक्त एकच राहिलं आपलं cos c अपॉन 2 cos c अपॉन कॅन्सल केलं आपण राहिलं काय आपलं बघितलं आपलं 2 इंटू साइन c अपॉन 2. ओके, माझं इथं 2 पण काय होईल आपलं कॅन्सल होणार आहे. आता बघा cos पाय मायनस c अपॉन 2 आहे मग ह्यालाच आपल्याला कसं लिहिता cos पाय बाय 2 मायनस c अपॉन 2 असं लिहिता आपल्याला. 2 दोघाला पण छेद वेगळं दिलो आपण इथं. पुढे आहे आपलं इंटू साइन a मायनस बी डिवायडेड बाय 2. ह्याला मध्ये काहीच करायचं नाही कारण हेच पाहिजे ना आपलं आन्सर. आपले काय LHS 30 आहे ते आपल्याला पाहिजे म्हणून काहीच करायचं नाही. खाली डिवायडेड बाय खाली कोण आहे आपलं इथं साइन c अपॉन 2 आहे. मग आता यानंतर काय करा आता फॉर्म्युला साधा माहित आहे cos पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री असतं. सो cos पाय बाय 2 मायनस थिटा किंवा cos 90 मायनस थिटा इज इक्वल टू काय असतं आपलं साइन थिटा. म्हणून या ठिकाणी काय येतं आपल्याला साइन थिटा म्हणजे c अपॉन 2 इंटू याच्या पुढे इथं साइन a मायनस बी डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय खाली आपलं आहे इथं साइन c अपॉन 2. ओके, सो साइन c अपॉन 2 काय होईल आपलं कॅन्सल आणि फक्त राहिलेला पार्ट आपला कुठला राहिलाय साइन a मायनस बी डिवायडेड बाय 2 आणि इट इज आवर LHS. ओके, सो हेन्स आपण प्रूफ केलो आपल्याला शो करायचं होतं LHS इज इक्वल टू RHS आपल्याला भेटलेलं आहे. ओके, सो संपला हा प्रॉब्लेम अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, ठीक आहे, सगळे लिहून घ्या हा प्रॉब्लेम आता. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय सांगतोय 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. इफ द अँगल्स ABC ऑफ ट्रायंगल ABC आर इन AP and its sides small a, small b, small c are in GP, then show that a square, b square, c square are in AP. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे. जे आपल्याला गिव्हन आहे ते लिहा अगोदर. काय दिलं आपल्याला अँगल्स A, B and C are in AP म्हटलंय. ओके, AP म्हणजे काय अरिथमेटिक प्रोग्रेशन. मग जर 3 टर्म अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर काय असतंय फर्स्ट आणि थर्ड टर्मचे ऍडिशन ही सेकंड टर्मच्या 2 टाइम्स असते. म्हणजे आपल्याला काय लिहितं a प्लस सी इज इक्वल टू 2b असं लिहितंय हे एपी मध्ये असतील तर. नॉर्मल आपलं साधं तर माहित आहे की a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू काय असतंय आपलं पाय बाय 2 त्यालाच आपण 180 डिग्री पण म्हणू शकतो. बरोबर, पाय असतंय. मग आपल्याला a प्लस सी बरोबर काय ठेवता येते इथं 2b. मग आपण a प्लस सी बरोबर 2b ठेवलं तर हे 2b अगोदरच आपलं इथलं प्लस b इज इक्वल टू येईल आपलं 180. सो इज इक्वल टोटल काय येईल आपलं 2b प्लस b इज इक्वल टू काय येईल आपलं इथं 3b आणि 3b इज इक्वल मिळेल आपल्याला 180 आणि याच्यावरून अँगल b इज इक्वल मिळेल आपल्याला 60 डिग्री. बरोबर, आणि त्यासोबत आणखीन काय दिलं आपल्याला बघा इथं की स्मॉल a, स्मॉल b आणि स्मॉल c आर इन जीपी म्हणलंय. आता जीपी म्हणजे काय जॉमेट्रिकल प्रोग्रेशन. जॉमेट्रिकल प्रोग्रेशन काय असतं का फर्स्ट आणि थर्ड टर्मचं मल्टिप्लिकेशन हे सेकंड टर्मच्या स्क्वेअर एवढं असतंय. म्हणून आपण लिहिलो AC इज इक्वल टू बी स्क्वेअर. जॉमेट्रिकल प्रोग्रेशन म्हणचा जो कंडिशन आहे ती कंडिशन आपण लिहिली. ओके, आता याच्यामध्ये काय करतात आपल्याला तर नॉर्मली तुम्हाला अँगल बी माहित आहे. बरोबर, मग आपल्याला कोसाइन रूल नुसार अँगल बी ची व्हॅल्यू काढते. सो कोसाइन रूल आपण युज केला तर कॉस बी इज इक्वल टू काय लिहितात आपण लिहितं a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर डिवायडेड बाय 2ac आपण लिहू शकतो. मग b ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला
कॉस बी ची व्हॅल्यू काय आपली, बी ची व्हॅल्यू किती आपली 60 डिग्री. मग आपण जर 60 डिग्री ठेवलं इथं तर कॉस 60 डिग्री इज इक्वल टू काय लिहितं आपल्याला ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइडेड बाय 2ac आहे. 2 ला 2 ठेवा आणि ac ची पण व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. ac इज इक्वल टू काय आपलं बी स्क्वेअर. आपण ते ठेवलं का इथं. आता cos 60 ची व्हॅल्यू माहिती आहे. cos 60 इज इक्वल टू काय असतं आपलं 1/2 म्हणून 1/2 इज इक्वल टू बाकी जे आहे ते लिहावं इथं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय खाली काय आपलं बी स्क्वेअर. आता यांचं क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय पण आपलं इक्वल असणार आहे. मग क्रॉस मल्टिप्लाय जर केलं आपण 1 इंटू बी स्क्वेअर, बी स्क्वेअर येणार आहे. इकडे 2 ने मल्टिप्लाय करा. 2 इंटू ए स्क्वेअर आपलं 2a स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर पुढे काय येईल आपलं मायनस 2b स्क्वेअर. ओके. मग याच्यामध्ये बघा आणखीन काय लिहितं आपल्याला इथं व्हॉट वी कॅन डू हिअर. सो या ठिकाणी आणखी करता पण सॉरी इथं 2b स्क्वेअर ना आपल्या इथं ते 2b स्क्वेअर इथं मिळेल आपल्याला 2b स्क्वेअर. ओके. आता ह्या सगळ्यामधून आपण जर 2 कॉमन काढलं ह्या प्रत्येक टर्म मधून. ओके. मग 2 जर कॉमन काढलं तर तुम्हाला मिळणार आहे किंवा असं काय करावं का इकडला जो प्लस 2b स्क्वेअर आहे तो इक्वल टू या साईडला घेऊन घ्या. सॉरी मायनस 2b स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर होणार आहे. सो 2b स्क्वेअर हा मायनस 2b स्क्वेअर असायला काय येईल आपलं प्लस 2b स्क्वेअर विच इज इक्वल टू आपलं 2 कॉमन काढतो मी एकाच वेळेस म्हणजे काय राहील आपलं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. सो यांची ऍडिशन येईल आपली 4b स्क्वेअर हा इंटू 2 या साईडला होईल आपलं डिवाइड आणि विच इज इक्वल टू येणार आहे आपलं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. सो 2 1 2 2 2 4 मिळेल तुम्हाला 2b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. यालाच आपण असं लिहू शकतो तसं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 2b स्क्वेअर. सो भेटलं बघा ए आणि ए स्क्वेअर आणि सी स्क्वेअरची ऍडिशन ही बी स्क्वेअरच्या 2 टाइम्स भेटली आपल्याला आणि याच्यावर काय सांगता येईल बघा तर ए बी आणि सी हे कशामध्ये आहेत आपल्या एपी मध्ये. ओके. आणि हेच प्रूफ करायचं होतं आपल्याला की देन शो दॅट ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन एपी म्हणजे फर्स्ट आणि थर्ड ची ऍडिशन ही सेकंडच्या 2 टाइम्स असते आणि भेटले आपल्याला फर्स्ट आणि थर्डची ऍडिशन ही सेकंड नंबरच्या 2 टाइम्स आहे. ओके. सो दॅटफोर काय लिहिलं आपल्याला ए स्क्वेअर बी स्क्वेअर अँड सी स्क्वेअर आर इन एपी. ओके. आर इन एपी अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. ओके. हा 7 नंबरचा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ओके. ठीक आहे. लिहून घ्या सगळेजण. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा 8 नंबरचा प्रॉब्लेम काय सांगितलेलं आहे प्रूव्ह दॅट cot इनवर्स 7 प्लस cot इनवर्स 2 cot इनवर्स 3 इज इक्वल टू π/4. माझं इथं बघा तुम्हाला एलएचएस दिलेले आहे. ते एलएचएस आहे आपल्या इथं cot इनवर्स 7 प्लस 2 cot इनवर्स 3 यालाच मी असं लिहू शकतो ना कसं cot इनवर्स 3 प्लस cot इनवर्स 3. ओके. याला आपण असं लिहू शकतो मी लिहिलो तसं आता कारण 2 cot इनवर्स आहे ना त्यामुळे आपण याला असं लिहिलं. आता बघा याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला कॉटचं टॅन करता येईल आपल्याला. कॉट जर टॅन करायचं असेल तर आपल्याला साधे नियम माहिती आहे त्याचे. ओके. काय करता येतं कॉटचं टॅन करण्यासाठी π/2 मायनस थिटा करू शकतो कारण कसं आहे आपल्याकडे साधा सिंपल फॉर्म्युला माहिती आपल्याला. कसं फॉर्म्युला आपला तर टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू काय असतंय आपलं π/2 असतंय. मग कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू काय लिहितील मला π/2 मायनस टॅन इनवर्स एक्स. ओके. मग त्यानुसार कॉट इनवर्स 7 याच्या ऐवजी काय लिहितील आपल्याला इथं π/2 मायनस टॅन इनवर्स 7. ओके. त्यानंतर बघा पुढे पण तसंच करतील आपल्याला प्लस इथं पण येईल आपलं π/2 मायनस टॅन इनवर्स 3. ओके. त्यानंतर पुढे आता असंच करावं का प्लस π/2 मायनस टॅन इनवर्स 3. ओके. इथं आपण हे स्टेप वापरलाय. आता काय करता येईल बघा आपल्याला इज इक्वल टू आपण π/4 दाखवायचंय. आता हे जे π/2 हे तिन्ही पण प्लस मध्ये ते एका साईडला घेऊन त्यांची ऍडिशन करा. मग π/2 प्लस π/2 प्लस π/2 जर आपण केलं तर हे 2 सगळ्यांचा जो छेद आहे तो सेम आहे म्हणून पाय प्लस पाय काय येईल आपल्या इथं 3π आणि प्रत्येक राहिलेल्या टर्म मायनस कॉमन काढा. मायनस जर कॉमन काढलं तिथं काय राहतं आपलं टॅन इनवर्स 7 प्लस टॅन इनवर्स 3 प्लस पुढे काय राहील आपल्या इथं टॅन इनवर्स 3. ओके. आता याच्यामध्ये काय करतील बघा आता आपण या दोघांची ऍडिशन करू शकतो. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय फॉर्म्युला वापरता येतो. बट एक गोष्ट लक्षात घ्या इथं की आपल्या कंडिशन मध्ये टॅन इनवर्सचे 2 फॉर्म्युले आपले टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय चे. त्यात एक फॉर्म्युलाची कंडिशन महत्वाची आहे जर एक्स आणि वाय यांचा प्रोडक्ट हा 1 पेक्षा लहान आहे का 1 पेक्षा मोठा आहे त्यावर डिपेंड आहे. जर हा प्रोडक्ट 1 पेक्षा लहान असेल तर आपण पाय न घेता वापरू शकतो आणि हा प्रोडक्ट जर 1 पेक्षा मोठा असेल तर तुम्हाला पाय प्लस घ्यावा लागतं.
मग त्यासाठी इथं 7 आणि 3 यांचा प्रोडक्ट हा 21 येतो, जो 1 पेक्षा कसा आहे ग्रेटर आहे. त्यामुळे इथं असं डायरेक्ट करता येत नाही, आपल्याला काय करावं लागेल बघा 3π/2 मायनस इन द ब्रॅकेट आता tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू काय मिळेल मला इथं पाय प्लस काय घालावं लागलं पुढे आता इथं tan इनवर्स x प्लस y म्हणजे काय लिहिलं tan इनवर्स 7 + 3 डिवाइडेड बाय 1 - 7 × 3 येणार आहे. ओके, सो पुढे आहे ती लिहा इथं प्लस tan इनवर्स 3 आपण लिहिलो. आता याला सॉल्व्ह करा आणखीन आता काय मिळेल आपल्याला 3π/2 मायनस आता बघा काय येईल आपल्याला काय या ठिकाणी इथं ह्या मायनस पायनी मध्ये मल्टिप्लाय करा, मायनस ते मायनस पाय येणार आहे आपलं, त्या मायनस मध्ये मल्टिप्लाय करा, मायनस केल्यानंतर बाकीचं ब्रॅकेट मध्ये लिहितो मी आता की tan इनवर्स या ठिकाणी मिळणार आहे आपला 7 + 3 काय येईल आपलं 10 डिवाइडेड बाय खाली 1 - 7 × 3 काय येईल 21. सो 1 - 21 काय येईल आपलं -20 म्हणून -20 लिहिलो आपण या ठिकाणी. सो प्लस पुढे आपलं tan इनवर्स 3 आहे. ओके, मग आपल्याला आणखी साधा फॉर्म्युला माहिती आहे. इथं बघा आपण याला कॅन्सल करू शकतो म्हणजे 1/2 राहणार आहे. सो tan इनवर्स -1/2 राहिलं. मग आपल्याला माहित आहे tan इनवर्स -1/2 इज इक्वल टू काय असतं आपल्याला तर मायनस tan इनवर्स 1/2 म्हणजे इथं काय लिहितं आपल्याला याला आपण सॉल्व्ह करा 3π - π/2π इज इक्वल टू फक्त इथं पाय येणार आहे /2 π/2 आलं मायनस हे मायनसला मायनस लिहिलो इथं ब्रॅकेट मध्ये tan इनवर्स -1/2 इज इक्वल टू काय इथं मायनस tan इनवर्स 1/2 प्लस पुढे आपलं इथं tan इनवर्स 3 आहे. ओके, मग आता काय याला सॉल्व्ह करा. काय करताल आपण हे प्लसचं पद अगोदर लिहा, मायनसचं पद नंतर लिहा. मग काय मिळेल तुम्हाला इथं π/2 मायनस ब्रॅकेट मध्ये बघा प्लसचं पद अगोदर लिहा tan इनवर्स 3 मायनस tan इनवर्स 1/2. आता आपला फॉर्म्युला आपण वापरू शकतो tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y चा फॉर्म्युला. तो जर आपण यूज केला तर काय मिळतं बघा आपल्याला π/2 मायनस ब्रॅकेट मध्ये tan इनवर्स ओके x मायनस y मायनस आहे ना x मायनस y वापरा बघा 3 - 1/2 डिवाइडेड बाय खाली काही आपल्या या ठिकाणी इथं 1 - 3 × 1/2. ओके, मग यूज करा फॉर्म्युला तो आता इथं. So which is equal to π/2 minus tan inverse of आता 3 - 1/2 is equal to 3 × 2 काय येईल आपलं 6 6 - 1 काय येईल आपलं इथं 5/2 येणार आहे डिवाइडेड बाय 3 × 1 3 येतं 3/2 येतं 2 - मी इथं सॉल्व्ह करतो इथं 1 - काय येईल आपलं इथं 3/2 येणार आहे. ओके, मग आता बघा आणखीन इथं सॉल्व्ह करता सॉरी 1 प्लस असते वरी मायनस येतात खाली प्लस घ्यावं होते मग प्लस घ्यावं का. सो 2 + 3 काय येईल आपलं 5/2 या पण ठिकाणी येणार आहे. सो इज इक्वल टू मिळेल आपल्याला π/2 मायनस tan इनवर्स ऑफ आपल्या न्यूमरेटर मध्ये इथं 5/2 आहे आणि डिवाइड केला 2 × 1 2 2 + 3 काय येईल आपलं इथं 5/2. दोन्ही पण 5/2 आलो 5/2 कॅन्सल होईल आपलं आणि काय राहील फक्त 1 राहील म्हणून तुम्हाला मिळेल π/2 मायनस tan इनवर्स 1 आणि tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू किती असते आपली π/4. ओके, म्हणून आपण लिहू शकतो इथं π/2 मायनस π/4 आणि π/2 मायनस π/4 इज इक्वल टू काय येतं आपलं π/4 आणि इट इज आवर RHS. मला हेच दाखवायचं होतं का याची व्हॅल्यू π/4 आपण दाखवलं ती आली आपली RHS. ओके, ह्या अशा प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 4 म्हणा किंवा थर्ड सेक्शन म्हणा याच्यातलं जे काही शॉर्ट आन्सर सेकंड फेज 3 मार्क्स क्वेश्चन आपण कम्प्लीट केलेले. आता 4 मार्क क्वेश्चन आपण नंतरच्या जो पार्ट आहे त्याच्यामध्ये कम्प्लीट केलं. ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर आणि सगळेजण लिहून घ्या प्रॉब्लेम, काही अडचण असतील तर कमेंट मध्ये सांगत चला. ओके.